नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये वारंवार जंताचा त्रास होणं, वर्म इन्फेस्टेशन, ज्याला आयुर्वेदामध्ये कृमी असं म्हटलं जातं, तर या त्रासाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. फक्त लहान मुलांनाच जंताचा त्रास होतो असं नाही, तर मोठ्या माणसांनाही जंताचा त्रास होतो. फक्त लहान मुलांची कफाची अवस्था असते, कफदोष प्राधान्य त्यांच्यामध्ये असतं, म्हणून लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. बऱ्याच वेळा हिस्ट्री घेताना आम्ही पेशंटला विचारतो की तुम्हाला जंताचा त्रास होतो का, तर क्वेश्चन मार्क त्यांच्या चेहऱ्यावरती असतो. त्यांना समजतच नाही की जंताचा त्रास होतो म्हणजे नक्की काय होतं. आणि हे विचारणं देखील आम्हाला गरजेचं असतं, कारण कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराचं कारण जंत हे असू शकतं. म्हणूनच तुम्ही कोणत्या लक्षणांवरून जंताचा त्रास होतो हे ओळखू शकता. जंताचा त्रास असल्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, कोणते साधे सोपे 2 घरगुती उपाय तुम्ही करू शकता ज्याने जंताचा त्रास मुळापासून बरा होण्यासाठी मदत मिळते. अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. ज्वरो विवर्णता शूलम रुद्रोगाः सदनम भ्रमः भक्तद्वेषोति सारश्च संजात कृमी लक्षणम. म्हणजेच तुम्हाला वारंवार ताप येत असेल, विवर्णता म्हणजे त्वचेचा रंग एकसारखा नसेल, मध्येच किंचित पांढरट रंगाचे पॅचेस दिसत असतील, पोटामध्ये दुखत असेल, छातीमध्ये दुखत असेल, अंग गळून गेल्याप्रमाणे वाटत असेल, चक्कर येत असेल, काहीही खाण्याची इच्छा होत नसेल, जुलाब होत असतील, यातील कोणतीही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला जंताचा त्रास असू शकतो. याशिवाय भूक व्यवस्थित न लागणे, पोट फुगणे, गुडगुडणे, वारंवार सर्दी होणे, तोंडामध्ये चिकटपणा असणे, तोंडाचा घाण वास येणे, झोपेमध्ये लाळ सुटणे, डोकं दुखणे, फिट्स येणे, नाकाला, संडासच्या किंवा लघवीच्या जागी खाज सुटणे, शरीर बारीक होणे म्हणजेच काहीही खाल्लेलं अंगाला न लागणे, त्वचेवरती फिक्कटपणा येणे, शरीराला कोरडेपणा येणे, ही जंताची लक्षणं आहेत. त्याचबरोबर लहान मुले जर झोपेमध्ये दचकत असतील, अंथरुणात सू करत असतील, दातावरती दात घासत असतील किंवा दातावरती दात घासून कटकट कटकट असा आवाज करत असतील, तर ही सर्व जंताचा त्रास होण्याची लक्षणं आहेत. तर या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणं जर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणामध्येही दिसत असतील तर त्यांना जंताचा त्रास असू शकतो. जंताचा त्रास असणाऱ्यांनी कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत ते आता आपण बघूयात. कारण तुम्ही कोणत्याही आजाराचे कितीही उपचार घ्या, पण ज्या कारणांमुळे तो आजार झालाय ती कारणं बंद करणं सर्वात आधी गरजेचं आहे. आधी खाल्लेलं अन्न पचलेलं नसतानाही म्हणजेच अजीर्ण झालेलं असतानाही परत खाणे, गूळ, साखर यासारखे गोड पदार्थ अधिक प्रमाणात खाणे, आंबट, खारट चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, पिठाचे म्हणजेच पिष्टमय पदार्थ, लिक्विड फॉर्म मधले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, व्यायाम न करणे म्हणजे शरीराची अजिबात हालचाल नसणे, दिवसा झोपणे, विरुद्ध आहार घेणे ही जंताची खूप महत्त्वाची कारणं आहेत. विरुद्ध आहारावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्यात तुम्हाला विरुद्ध आहाराची संपूर्ण माहिती मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. याशिवाय शरीराला साम्य नाही म्हणजे सवयीचं नाही असं अन्न खाणे, शिळे नासलेले पदार्थ खाणे, उडीद, कमलबीज, कमलकंद, शिंगाडा, पालेभाज्या, आंबट कांजी, दही, दूध, दुधाचे पदार्थ, तीळ, नॉनव्हेज हे पदार्थ किंवा यासारखे इतर पदार्थ अधिक प्रमाणात खाणे. बऱ्याच वेळा लहान मुलांना किंवा महिलांना माती खाण्याची सवय असते, तर यानेही जंत होऊ शकतात. किंवा आपण जे कपडे घालतो, ज्या वस्तू वापरतो, या बाबतीत जर स्वच्छता पाळली जात नसेल तरीही जंताचा त्रास होऊ शकतो. आता जंताचा त्रास असणाऱ्यांनी काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, तर गरम पाणी त्यांनी पिण्यामध्ये ठेवलं पाहिजे, कडू आणि तिखट चवीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत, कफ कमी करणारा त्यांचा आहार पाहिजे, अल्पस्नेह म्हणजेच तेलकट त्यांनी कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे, शेवगा आणि लसूण हे पदार्थ जंतासाठी पथ्यकर सांगितलेले आहेत, तर या पदार्थांचं त्यांनी आवर्जून सेवन केलं पाहिजे. त्यांनी ओवा, हिंग, जिरे, मोहरी, हळद, मिरे, दालचिनी यासारखे मसाल्याचे पदार्थ त्यांच्या खाण्यामध्ये ठेवले पाहिजेत. याने जंताची उत्पत्ती होत नाही आणि जंत वाढवणाऱ्या ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टी त्यांनी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.
वारंवार होणाऱ्या जंतासाठी कोणते 2 साधे सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता? तर पहिला उपाय आहे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्या पाण्यामध्ये बराच वेळ उकळा, जेणेकरून त्या शेंगाही व्यवस्थित शिजतील आणि त्या शेंगांचा अर्कही पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल आणि ते पाणी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना जंताचा त्रास आहे त्यांनी पिलं पाहिजे। या शेंगांचा गरही ते खाऊ शकतात किंवा या शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवून तुम्ही पिऊ शकता किंवा शेवग्याच्या पानांची भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा शेवग्याच्या पानांचा रस आणि मध हे मिश्रण तुम्ही घेऊ शकता। या सर्व उपायांनी जंताचा त्रास तुम्हाला हळूहळू कमी झालेला दिसेल। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की जंत असणाऱ्यांनी तर गोड पदार्थ खाऊ नयेत, मग मध का सांगितला? तर गोड पदार्थांमुळे जंत अट्रॅक्ट होतात आणि औषधामुळे ते मारले जातात। दुसरा उपाय आहे पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून त्याचा रस काढायचा आहे आणि सब्जा भिजवलेलं पाणी हे दोन्हीही एकत्र करून सकाळी संध्याकाळी उपाशी पोटी प्यायचं आहे। लहान मुलांमध्ये तुम्ही 1 चमच्यापासून सुरुवात करू शकता। मुलांच्या वयाप्रमाणे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। मोठ्या माणसांना अर्धा ते 1 कपापर्यंत हा रस तुम्ही देऊ शकता। तर हे अतिशय साधे सोपे 2 घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितले। अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे उपाय करू शकतात। ह्या उपायानंतर तुम्हाला हळूहळू जंताचा त्रास कमी झालेला दिसेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।